छोट्या मुलीला घेऊन चालले झोक्यावर आम्ही. तो वाला भारी आहे. तिकडे व्हरायटीज पण आहेत जास्त. सो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आम्ही आज चाललो आहोत जेजुरीला. माझ्या छोट्या भावाचं लग्न झाल्यामुळे ते जे देवाला जायला लागतं आपल्या कुदळ त्याच्यासाठी. तर आम्ही आता फूड प्लाझाला आलो आहे. पुढे आम्ही खाऊन चहा पिऊन नाश्ता करून निघणार आहोत डायरेक्टली साताराला. डालो ठीक डालो भैया. अरे चटणी उनको भी दो भैया. हो भैया भैया काय भैया चटनी नहीं दी आपने उनको. वेटरला यावंच मी आईलं बोल ना. सो फायनली वी आर इटिंग समोसाज. या समोसा खायला एवढे लांब कसे ना घरा पार्सल आणता पर्यंत अरे तुझा इथे समोसा. आमचं खाऊन वगैरे नाश्ता आणि चहा करून झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत वापस जेजुरी गडाकडे जायला. बघूया पुढचा प्रवास कसा असेल. आणि इकडे लोक चाय रजनीकांत नमस्कार मंडळी. आणि आता वाजले सकाळचे 7:30. तर जस्ट आपण उठलोय तर फ्रेश वगैरे होऊया, कपडे चेंज करूया आणि निघूया वरती. कारण आता भावाचं शूट वगैरे पण करायचं आहे मला, जे की नव्या नवरीला वसून वगैरे घेऊन जातं. तर फटफटमध्ये रेडी होऊया. भेटतो तुम्हाला पुन्हा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ आपले डॉगेश भाई पण इकडे आहेत. आणि इकडून पुढे आल्यावरती खूप सारे लोक पण इकडे मार्केटला दिसत आहेत. गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक हा जो लेफ्टने येतो आणि एक जो स्ट्रेट जिथून आपण आलो. तर इथून सरळ पुढे जाऊन वॉकवर तुम्हाला मंदिराचा पायथा दिसेल. आणि फायनली आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आणि इथे गणपती बाप्पांचं एक मंदिर आहे. तर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन त्यांना नमन करून आपण निघूया गडाकडे. आणि हे आहे जेजुरी गडाचं मुख्य प्रवेशद्वार. तर इकडून खाली नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण निघूया पुढे गडाकडे. आणि रविवार असल्या कारणाने भाविक इथे खूप मोठ्या संख्येत उपस्थित होते आणि दर्शनासाठी खूप गर्दी झाली होती. फायनली 8:30 वाजता आम्ही आलो इथे गडावर. तर इथे अभिषेक घालून दर्शन घेऊन मग नाश्ता करून निघूया. परत गोंधळ घालायचा आहे त्यानंतर वाशाकडे. त्यामध्ये काय काय होणार ते मला दाखवतो मी. हालत खराब आहे. सोबत राहा. आणि सकाळ सकाळी एवढा कार्डिओ करायची सवय नाही आपल्याला. फायनली एनर्जीसाठी लिंबू पाणी पितो आम्ही. तर अजून खूप तास लागणार लाईनमध्ये. दम लागले मला प्रॉपर. काय पितं दारू. हे
पार्टी पार्टी. फायनली मंदिरामध्ये पोचलोय. तर बघा इकडे गर्दी तर खूप आहे. रस्त्यामध्ये दर्शन किती टायमामध्ये भेटतं का. दादा तर काही नको. आज अधिक महिन्याचा पहिला दिवस आहे तरी पण मंदिरामध्ये एवढी गर्दी आहे. लिटरली 3 तासाच्या आसपास लागतील असं बोलतात. आणि दर्शन तर घेऊनच जाणार आहे आपण. बघूया काय होतं कसं. कारण पेड लाईन पण आहे इकडे आणि पण आहे. देवाकडे जर पैसे देऊन पोचू शकत असतं तर आपण पोचलो असतो. असंच हां असं दर्शन देण्यासाठी पैसे. डायरेक्ट VIP दर्शन. फायनली आता ऑलमोस्ट मध्ये पोचलो प्लॅनेटच्या. आणि इथे थंड वाटतं कारण दोन्ही साईडला गडकोटीचे पण दगड यूज केलेले आहेत ते आहेत आणि खूप थंड वातावरण आहे. कसं वाटतं चिराग तुम्हाला. सो वी आर इन फायनल चॅप्टर ऑफ लाईन. तुम्ही लाईनीला एक लास्ट लाईन आहे त्याच्यानंतर दर्शन घेऊन घ्या. बघूया आतमध्ये कॅप्चर करायला भेटते का नाही. कारण तिकडे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी बंदी आहे. तरी आपण ट्राय करूया तुमच्यासाठी. तुम्हाला ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी 2026चं पहिलं दर्शन असेल आमच्या खंडावरचं. कारण यावर्षी आम्हाला फॅमिलीसोबत यायला नव्हतं भेटलं देवघर. बघूया. चिराग मारून मारून करतो. केला भी नाही भाई. नको नको व्हिडिओ बघा डोक्यात लागेल पागल. तेच बघतोय. एवढी चिंता यशची. एवढी काळजी माझी. खाशीला बुजून संध्याकाळी. ते बी बरोबर आहे. सकाळी काळजी करायला रात्री जाऊन बसून काळजी. नको पागल म्हणजे कुठं मस्ती करतो. थांबून पण इकडे बाहेरून दर्शन घ्यायला लागतं. काय माहिती काय म्हणतो काय त्याच्यात बाहेरून दर्शन घ्यायला. फायनली दर्शन झालेलं आहे. ते पण बाहेरून मुख दर्शन झालेलं आहे. मी आणि पहिलेच बोललेलं लाईनमध्ये थांबू नका. तरी पण ऐकत नव्हतं. बाहेरून दर्शन घेतलं असतं झालं असतं आपलं काम. इकडेच रविवारी असलेल्या ऑलरेडी खूप जास्त गर्दी आहे. बघू शकता की लोक खूप मोठ्या प्रमाणात तिथे प्रचंड गर्दी करून देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं. आणि इकडे जेवढा मी विचार केलेला त्यापेक्षा खूप जास्त गर्दी बघायला भेटली. तुम्ही बघू शकता इकडून स्टार्ट टू एंडपर्यंत सगळे लोक फक्त अभिषेक घालण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी आहेत. आणि जेजुरी गडावरून जेजुरीचं दृश्य काही असं दिसतं.
चले सदानंदाचा येळकोट आगड घेऊन नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा आणि जेजुरीला झालेल्या गर्दीचा अंदाजा तुम्ही आणि लावू शकता की एकच भटजी 3-3, 4-4 अभिषेक घालत होते. त्यामागे रिझन असं आहे की जागा कमी आणि लोकांकडे वेळही कमी होती. देवाला पोशाख नाही काही नाही ते हे करतायत. गाईज वी आर हिअर. दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. आता इकडून आपण जाणार आहोत नाश्ता करायला. मिसळपाव भेटणार मिसळपाव खाऊ, नाहीतर बघूया वडापाव तर आज खाणं नाही आहे. दर्शनाच्या लाईनला किती 2 तास असेल ना, 2 तास उभे राहून बाहेरून मुख दर्शन घेऊन चाललो आम्ही, कारण आतमध्ये समथिंग क्लिनिंग वगैरेचं काय चालू आहे. तर बघूया पुढे व्लॉगमध्ये बनवून जा. गडावरून खाली उतरताना मन खरंच भरून आलं आणि महाराजांचे केलेलं चित्रीकरण आणि त्यांची झालेली गाठभेट बघून खरंच मन खूप भावुक झालं. आता कॉमेडी सीन झालेलं आहे. मी चप्पल काढलेली पश्चिम दिशेच्या एंट्रीने आणि आता पूर्व दिशेने उतरलो. आता ते चप्पल घ्यायला जायची हिंमत नाही आहे, कारण 2दा मी चेक करायला उतरलो की खाली वर असेल, कुठेच चप्पल नाही आहे. आता पाय भाजून जायचं आहे, बघूया काय. म्हणजे रस्सा घ्यायचं आहे, सांडायचं नाही. कसं घ्यायचं चम्मच बघ ना तू. बदल बालदी. तर चला आपला पण नाश्ता आला आहे. नाश्त्याची सुरुवात करूया. खूप भूक लागली आहे, खूप एनर्जीची गरज आहे. भरूनात बिना चप्पलचं चालतोय. चटके तर लागतेच, आणि काय करणार तर वरती चप्पल विसरल्यामुळे.
जुडीला सूट द्या, समाधान द्या, भाग्यपरी भाग्य राहू द्या, उदंड आयुष्य द्या. त्यांच्या मागे काही पिढापिढा असेल तेव्हा खाली घाल देवा. ह्या वर्षी जुडी आली, पुढच्या वर्षी 4-5 लेकरं घेऊन एवढं कशाला? का बरं अरे महादेव पार्वती शंकर आणि पार्वती पार्वती. मांडी शोभन असलेले गणपती. एक लेख आहे का नाही? हा लेख बरोबर. सदानंदाचा आहे. आरतीचे पावन वय वय व्हायला आता वय झालं आता काय पाय पडायला लागलं. नाही बोलत अरे आशीर्वाद जरा जरा सांगितलं. ए सिद्धी प्रसाद खायचं तो. आमच्या तो बंद केलं का? आमच्या छोट्या मुलीला घेऊन चाललंय झोक्यावर आम्ही. चल रे तुटेल रे तो.